तर आजचं काय नियोजन आहे, आज मी करणार आहे मक्याची भजी. त्यामुळे मी मिक्सरमधून मक्के असे थोडेसेच बारीक करून घेतलेत, काही असे पूर्ण आहेत. बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आता मी त्याच्यात ओवा टाकते. थोडंसं असं आहे की मी हिरवी मिरची वापरत नाही. ओवा जर असा स्मॅश करून घेतला की त्याला छान असा वास येतो. याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे आणि छान वास यायला लागला. त्याच्यातच मी थोडंसं जिरं सुद्धा टाकते, त्यातच मी हळद सुद्धा टाकते आणि तांबडी पूड एक टाकते. थोडंसं असं आहे ना की मिरची न वापरत असल्यामुळे तांबडी पूड जास्त, चवीनुसार मीठ. आणि हे जर कोरडंच आहे, थोडंसं हे करून घेते, मिक्स करून घेते. आणि यामध्येच जे आपण मक्याचा बारीक असा चुरा केलेला होता ना, तो मी टाकते. आणि हा थोडासा काही अख्खे मक्याचे दाणे होते ते सुद्धा मी टाकून घेते. हे आहे तांदळाचं पीठ, तेही अगदी 1-2 चमचे मी थोडेसे याच्यामध्ये मिक्स करून घेते. याच्यात बारीक चिरलेला कांदा सुद्धा मी घालते, कोथिंबीरही घालते. त्यातच चव लागावी म्हणून कढीपत्ता हे अगदी थोडासा आहे, बारीक चिरलेला कढीपत्ता, एकदम थोडासा, फक्त थोडंसं त्याला चव यावी म्हणून. आणि हे पुन्हा एकदा आपण सगळं एकजीव करून घेऊयात. तर मिक्सरच्या भांड्यात जे आपण पल्स मोडवर केलं होतं त्यात थोडंसं अजून त्याचं पाणी आहे, त्यामुळे त्यात थोडं पाणी टाकलं मी आणि थोड्या प्रमाणात हे पाणी घालते. आणि अगदी थोडं पाणी घालत आपल्याला हव्या त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे पीठ तयार करणार आहे. हे पीठ जास्त काही पातळ मी करणार नाही आहे. हे एवढी कन्सिस्टन्सी बघा तुम्ही, एवढीच मी ठेवणार आहे. कारण का माहिती आहे का, याच्यामध्ये जेव्हा आपण पुन्हा तेल आणि सोडा घालतो त्यावेळी पीठ अजून खूप पातळ होतं. त्यामुळे सध्या तरी ही एवढीच कन्सिस्टन्सी आहे. आता तुम्हाला कळते ना, एवढीच कन्सिस्टन्सी आहे, ती ओके आहे. थोडीशी तांबडी पुडी वाढवते, 1-1.5 चमचा, आणि थोडंसं मीठही घालते. आणि सोडा घातल्यानंतर सोड्यावर एकदम गरम तेल याच्यावर सोडणार आहे. हे ठीक झालं. आता हा एवढा सोडा घालते आणि ह्याच्यावर गरम तेल आहे ते सोडते. असं चर झालं पाहिजे. साधारणतः 1-2 चमचे हे तेल मी या बॅटरमध्ये सगळीकडे सोडते. आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित पीठ आहे ते व्यवस्थित असं हलवून घेते. ओके, तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. तर आता आपण हातानेच मी भजी हे सोडणार. तर आज हे मग कॉर्न भजी करण्यामागचं कारण म्हणजे निरूला आणि सगळ्यांनाच आज वेगळं काहीतरी खायचं होतं. त्याच्यामुळे मग हे झटपट घेतलेलं आहे. आणि त्याच्याच नंतर माझी मीटिंग पण होती, त्यामुळे म्हटलं चलो आज याच्यावरच सगळं उरकून जाईल. त्यामुळे हे पटपट सोडायचं सुरू आहे. आणि सकाळी सकाळी फ्रेश मूड असतो आणि कालच बाजारातून सगळ्या काही वस्तू आणल्यामुळं माझ्याकडं इझी साहित्य सगळं हाताला लागेल असं होतं.
त्याच्यामुळे मला फार काही ते निवडानिवडी करण्याची वेळ नाही आली. त्याच्यामुळे पटकन मी कॉर्न पकोडा करायला घेतलेला आहे. तुमच्याकडे अशी कुठली कुठली तयारी असते की जेणेकरून तुम्हालाही अचानक असं काही करायचं असेल त्यावेळी तुम्ही पटकन करू शकता, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे भजी अगदी मंद आचेवर मी असे तळून घेते, म्हणजे जेणेकरून आतून सुद्धा ते छानपैकी तयार होतील. सगळे अजून झोपलेले आहेत. जवळपास सकाळचे 9:15 झाले. आज लवकरही जायचं आहे थोडंसं, त्यामुळे गडबड सुरू आहे. आणि आता आपल्या बाजारातून मके आणलेले आहेत, सोडून ही ठेवलेले आहेत. तर थोडंसं वेगळ्या मुलांना काहीतरी चटपटी आणि सगळ्यांनाच खायला छान. पहिला घाणा आपला तळून तयार आहे आणि मी तो काढून बाजूला ठेवते. आणि असेच सगळ्या बॅच मी व्यवस्थित अशा तळून घेणार आहे. सुरुवातीला फुल गॅस करणार आहे आणि नंतर मंद आचेवर हे सगळे व्यवस्थित पकोडे आहेत ते तळून घेणार आहे, जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित भाजले जावेत. वरून फक्त करपू नयेत आणि आतून कच्चे राहू नयेत याची खबरदारी मात्र नक्कीच घ्यायलाच लागणार आहे. थोडंसं वेगळं आहे हे. मला वाटलं हे 2 भजी चिकटले, पण नाही, त्यामुळे सगळ्यांनाही खूप आवडलेले आहे नंतर ते. आणि असं होतं ना, मला असं बनवायला खूप साऱ्या गोष्टी आवडतात, परंतु काय आहे की ऑफिसची वेळ आणि सगळं मॅनेज करता करता एवढा वेळ मिळत नाही पुरेसा. त्यामुळे थोड्याशा वेळेत जेवढं काही जमेल तेवढं वेगळं काहीतरी करून घालण्याचा प्रयत्न हा मात्र नेहमीच सुरू असतो. आणि माझ्या घरात सगळेच खवय्ये आहेत, अगदी निरूपासून ते आजोबांपर्यंत सगळ्यांना छान असं वेगवेगळं काय खायला हे खूप सारं आवडतं. आणि सगळे खाणारे असले ना की आपल्यालाही करायला खूप छान उत्साह वाटतो. नाहीतर मग कोणीच खाणारं नसेल तर बनवायलाही असं फारसं काही उत्साह राहत नाही. परंतु इकडे सगळेच घेत असतात. तुम्ही बघताय छानशी आपली प्लेट पूर्ण भज्यांचीही तयार झाली आणि गरमागरम आपले जे कॉर्न पकोडे आहेत ते रेडी आहेत. आणि तुम्ही कधी असे ट्राय केलेत का, तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळेच जण तुम्ही कॉर्न पकोडे खायला लवकरात लवकर पोहोचा, नाही तर संपून जातील. तर एक आहे ते मी तुम्हाला फोडून दाखवते. इतकं छान वाटतं. आपण मिक्सरला काही बारीक केलेत, काही अख्खे म्हणजे कॉर्न त्याच्यामध्ये घातले होते आणि ते खूप छान असं टेस्टला लागत होतं. आणि मग या भज्यांचा आस्वाद आम्ही सहकुटुंब सहपरिवार घ्यायला बसलो. सकाळी मध्ये घड्याळाकडे पण लक्ष होतं, ऑफिसलाही पोहोचायचं आहे. त्याच्यामुळे सुपरफास्ट पद्धतीने हे सगळं आवरलेलं आहे. आणि आता असं झालं की शौर्याला सुट्ट्या लागल्यात, त्यामुळे तिलाही वेळ जात नाही आहे. आणि मग सगळं डिले होतं. तिचं स्कूल असतं त्यावेळी सकाळचं मॉर्निंग रुटीन नसतं, ते खूप सुपरफास्ट आवरत असतं. परंतु आता थोडंसं रिलॅक्स आहे आणि त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टींना मग खूप सारा वेळ होत असतो. आणि आता मी सगळ्यांना सर्व करते छानसे पकोडे. आणि सगळेजण वाट बघत आहेत की आपल्या ताटात हे कधी येत आहेत आणि आपण कधी त्यांचा फडशा पाडतो आहे. आणि सगळ्यांनाच खूप छान टेस्टी असे हे स्वीट कॉर्नचे पकोडे आवडलेले आहेत. नेहमी नाही तर मी फ्रायच करत असते, याच वेळी पहिल्यांदाच हे असं ट्राय केलेलं आहे थोडंसं मी. आणि सगळ्यांनी छान खाल्लेलं आहे आणि अप्रतिम असे चवीला लागलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांनी छान मस्त चाखत खाल्लेले आहेत. आणि तुम्ही कोणते कोणते पदार्थ स्वीट कॉर्नचे बनवता ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मलाही ते माझ्या इथे ट्राय करता येतील आणि माझ्या पिल्लांना खायला घालता येतील. तर बराच वेळ झालेला आहे आणि मीटिंग आहे आता, त्याच्यामुळे गडबड आहे. माझं स्वतःचं आवरलेलं आहे, आता शौर्याचं आवरून देत आहे आणि पटपट आवरायचं सुरू आहे. पोचायचं आहे, त्याच्यामुळे गडबड आहे. आणि आता शौर्याचा क्लास सुरू आहे, तिला सुद्धा आता 1 तारखेपासून पुन्हा क्लासलाही सुट्टी लागेल. आणि मग 1 मंथची पूर्ण हॉलिडे सुट्ट्या तिला असणार आहेत. पण क्लास आमचा एकच. आणि आता ओके आहे. सो तर आता मी तयार आहे. चल मला जायचंय. केस विंचर निरू, इकडे बघशील का जरा नीट. निरंजन, आणि हे असं आगाऊ करताय ना, इतकं खूप दमवत असते नुसतं. वर बघ ना, म्हणजे मला दिसेल.
ह्या सागव पोरगे. बाय निरू. बाय बाय बाय. आमच्या यात्रेला या. बर बर तुमच्या यात्रेला येतो. बाय बाय बाय. जावा. बाय बाय. चलो आता आम्ही पण जातो ऑफिसला. एक पार्सल गेलेलं आहे आणि मी चाललेली आहे मीटिंगला. तर आजचा आपला हा ब्लॉग मी इथंच थांबवते आणि भेटूयात पुढच्या भागात. ब्लॉग शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल खूप सारे आभार आहे. तर भेटूया आपल्या पुढच्या नवीन एका छानशा अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, छान राहा, मस्त राहा, हसत राहा आणि बाय बाय.